शांते, खूप दिवसानं आली तू. ये ना, बस ना. हो बसतो ना. इच्छे सोपे गिपे काऊन उचलले? त्याच्यावर नवीन फॉर्म पाहिजे म्हणते, तर ते तिकडे नेऊन टाकले बनवाले. आता वाडी आहे ना तिकडे. हो का? अडचण होऊन राहिली का? नाही अडचण कायची होऊन राहिली. चंदा, चंदा, शांता आली. चहा आण बरं करून. आले चहा, राहू द्या ना. शांता काकू, काय आणू? चहा आणू, कॉफी आणू, सांगा. काहीच नाही पाहिजे मले. बस तू. झाले का कामं? हो झाली ना कामं. आज मॅडम नाही ना, मॅडम बाहेर गेले आहे. मॅडम म्हणजे कोणती मॅडम? काही नाही, ते रीताबद्दल बोलून राहिली. कुठे गेली रीता? कुठे गेली काय सांगून जाते का? गेली कालपासून. कुठे गेली माहीत नाही. दोघंही गेले का? दोघंही गेले. कोणती आतो बहीण मामबहीण आहे म्हणे, येतो म्हणे. पण तो वास्तूक का काय आहे म्हणे घराचं, काही चांगलं सांगतही नाही ना. जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचं आहे. तुम्हाला बी पुढची काऊन नाही आणली? बस आले खाली बसली. काही नाही होत, साफसुथरा आहे. मीच पुसला होता. कायचा प्लॅन ठरला होता म्हणजे त्या दिवस तुमचा, नागपंचमीला कुठं जायचं? तेच विचारायला आली मी. कसं मग चालन का? यायला विचारलं नाही बा. मग आपण 2-3 दिवस तिकडेच राहू का? हो, रेन कॅम्पिंग बी होऊन जाईल आणि राहू तिथं 2-3 दिवस. चांगली पूजा पाती, मस्त रान भाजी, काय पदार्थ करू, मस्त मजा येते. मागणं गेलतो का आपण? मजा तर मस्त येते. महाबीजू घरी पिसाळून गेला. तेच 8 दिवसापासून मास्तरीन. कोणती मास्तरीन काय? पद्माने नवीनच धरून आणलं, माहीत झालं असं तुम्हाला. हो सांगितलं ना मला सुनतावणीने त्या दिवशी, पुरं सांगितलं. लताही भेटली होती, लता म्हणतो छायाही भेटली होती. मग ऐकता काय शांता काकू, तुम्ही एक दिवस चला नाही चला आज, आणि त्या मॅडमले खडकावून सांगा. तुम्ही पद्मासारख्या गोष्टी करता का चंदा? काय त्या मास्तरींचं काही ना काही फालतूचं तिले असं सांगून, म्हणजे दोघाले बा याचं महादेवचाच गुन्हा असं दाखवणं आहे ना. महादेवचा काही गुन्हाच नाही आहे त्याच्यात. तर ते कायले मग त्या मास्तरींले असं म्हणन, एकाची गोष्ट दुसऱ्या मास्तर जवळ जाते. हो हेही बरोबर आहे म्हणा. बरोबर, सगळंच बरोबर आहे. पण मला एक सांगा का, माघरचा मास्तर केलीच म्हणा मदत, जास्ती मदत करते. घरची जी सोडून दुसऱ्याची जास्तच करते माणसं. पाहू दे, होऊ दे थंड शांत. पद्माला ते केलं मी शांत. पाहू दे तो विषय. सांगा मग मला केव्हा चालता? नागपंचमीच्या दिवशी का अगोदरल्या दिवशी? नागपंचमीच्या सकाळीच जाऊ. घरी लाया पुण्याने फेकून देऊ, मग जाऊ. बाया जाऊ का माणसं आहे मग सांग? मी आता घरी विचारलं नाही, विचारीन मी आता. सांगू तसं संध्याकाळी. 2 दिवसाचं निंदन बी राहिलं मा. हे निंदाचं आहे का म्हणते पराठी. तर 2-3 बाया बी पाहतो म्हणलं इकडे, म्हणूनच आली मी. छायाला विचारतो म्हणलं, छायाने घेतला का? तर कोणी होका गिका कुठं काही घेतला असतं नाही. तुमच्या घरची ते तुमच्या घरचं अर्धच सफेदी व्हायचीच राहिली, ते केव्हा करण मग? ते आम्ही संध्याकाळी करून देऊ. आज येतो मी 4 वाजता. हो तसं करा. आणि 2 दिवस चला महासंघ इथं का म्हणते पराठी निंदू लागाले. मी सगळ्यालाच सांगतो. हा ना, परवा होऊन जाते. मग परवा आपण तिकडे जाऊ. हो चंदा, लवकर येऊन जायचो कामाले आणि करून घ्यायचो. तुमचे झाले निंद काही माहीत नाही राहत मला. माणसं सांगते तिकडच्या बाहेरच्या, तर तिकडे वावर आहे, तर तिकडे खेडं लागू नाही की तिच्याच बाहेर आहे ते, म्हणून इकडच्या मजुरी नाही लागत ना, काहीच नाही लागत. आता कृषी शेती सुद्धा आहे, कृषी प्रधान ना पोराची. काय माहीत बघ काय करते ना काय नाही. आता मी लक्षच नाही देत शेतीकडे नाही, याच्याकडे. त्याचं काय करणं आता म्हातारपणामध्ये. जातो मग मी छायाच्या घराकडे. 1-2 बायाले सांगून पाहतो. छायाच्या घरी खायला जाता. छाया येईन ना संध्याकाळी 4 वाजता माझ्यासोबतच येईन ना. तेवढं सारवाचं राहिलंच तर बाकीच्याला विचारून पहा. तसं करतो मग. चहा नाही पेत का? नाही आता नाही पेत चहा. विचारा मग काकाजीले काय म्हणते तर. तुम्ही पहा तुमच्याकडून चांगलं होईल नाही होईल, सांगतो मी तसं मग संध्याकाळी. चाल चंदा, तुम्ही सगळे कामं झाले आहे. तुम्ही फक्त पाणी आला तर कपडे काढून घ्यायचा. हो हो. अंदरच कोण नाही टाकले शेड खाली त्या टिण्याच्या. थोडीशी ऊन दिसली म्हणून टाकून दिले बाहेर. काढी कुठे गेली छाया? वरली म्हटलं येईन ते, तुम्ही म्हणलं चला तिच्या घरी. मला ती असं थोडंसं बोलायचंच होतं. काल ती गेली रागानं तर. छाया, ए छाया, या ना काकू. बापा खूप दिवसांनी आला तुम्ही आमच्या घरी. तर बसा ना. चंदा. हो बसतो.
सांगितलं का मग तुला पदेच्या बाबाले? सांगायचं लागणच ना. सांगितलं पण त्यानेच मला समजावलं. पोराबाची जात आहे म्हणे, एवढी नको चिल्लाव म्हणे त्याच्यावर. पोराबाईनं चॉकलेटसाठी काय बोलणं म्हणलं म्हणे, का त्याला काय समजते म्हणे त्याच्यातलं. हो मी तुला तेच तर म्हणू, त्या पोराचा काय गुन्हा. पण खूप राग आहे मला, काय करून काय नाही. त्याला दिल्या 2-3 झापटा, पण त्याचे बाबा आडवे गेले. त्या बापावर बी खूप राग काढला. बसता मला डोकं घेऊन, जेव्हा त्या डोकं दुखते लक्ष नाही राहत म्हणलं कोणाकडे. आपण तसंच करतो, आपला राग दुसऱ्यावर काढतो. मी बी काल तिने त्या बाबाला मार हेकडं तेकडं खूप बोलली, आणि त्या माणसाचा गुन्हा न गिना, पण तरी पण मी रागच काढला. बोलूनही नाही राहिली कालपासून, हेकड फाकडच सुरू आहे. काल पूजा केली, दीपपूजा, तर पूजाही करायची एकटी. जीवन ज्ञान घे, उलटच बोलो मी, मग पस्तावला बी जीव. तसंच आहे काकू आपलं, आपल्याला वाटते तसं, पण आता आपलंही मन नाही का. पण पद्मानं लयच लिमिट केली बा काकू. तुम्ही तिले ढील सोडता ना, म्हणून ते जास्त गेला आली. म्हणता काकू तिले माफ करून दे. त्याने तर म्हणलं काल चला पंजाब भाऊच्या घरी जाऊन तिची चांगली हे करू, हेही चालले नाही. तिच्यासोबत लागून काय करतो तो पंजाबली, तिची आदत माहित नाही का? सारं माहित आहे. पण आता काय करतो, तिले पोरगी बायगी आहे, मारलं फारलं पंजाबनं. त्याचा मारते पंजाब भाऊ तिले, लाडाची बायको आहे चांगली. ते नाही का मागच्या वेळेस साऱ्याच्याच बायका लाडाच्या राहते. पण असं वाटते कायले बा त्याच्या घरी तमाशा लावून द्या. मी तर येऊनच राहिली होती आता 4-5 वाजता. तुम्ही काहून म्हणता काय साठी आला मग एवढ्या दूर? तू तर येऊनच राहिली होती, पण मलाच कालपासून बरं नाही वाटे का. म्हणलं जा बा, बोला हिनं काय केलं घरी जाऊन, का मारलं पद्याले का काय केलं. देत विषय मी म्हणतो तुले का 2 दिवस चालतील का निघाले. पराठीचं कृपाचं आहे. चालीन ना तर उद्या ना परवा ना, आपल्या तिकडे जायचं म्हणता ना नागपंचमीला, तिकडे जाऊ म्हणलं 2-3 दिवस. तर मग जाऊ ना तिकडून, मग जाऊ नागपंचमीच्या दिवशीच जाऊ. 2 दिवसात मागून जाते. पण तरी आता हे आहे की नाही सफेदी, तेवढी मग करू लागेल तरी आल्यावर. आज जर तुला फुरसत नसेल, घरचं काम उरकून घे. करतो ना आम्ही दोघी जणी आहे ना, करतो ना. 2-3 तासाचं काम राहिलं आता खालचं. बाजारात करायला मग केव्हा जाऊ बाबा आपण? निंदाले जाऊ तर हो ना शांता काकू, बाजारातले केव्हा जाऊ मग? असं करतं का चंदा? चालतं का आज बाजारात जाऊ? आज घेऊन येऊ आणि मग 2 दिवस निंदाले जाऊ. हे राहिलं सफेदीचं, तर 2 दिवस 1-1 तास जरी केला आपण उद्या निंदून आल्यावर, नाही तर सकाळच्या मार्गानं. तुला होते मग तुला फुरसत आहे, मी काय करीन, मला पाटलिंग गावच्या घरचं काम राहते ना. असं केलं काकू तर आपण तिकडून आल्यावर 1 दिवसात केलं तर गणपतीला वेळ आहे ना. हो तसं करा. काही मला साफसफाई झटकचीच गरज होती. भांडे गुंडे तर झाले माय किचनचे. राहू दे, करा आराम. आज चालला का दोघीजणी बाजारात? मी बी पाहतो, सुनीताला विचारतो चालतं का म्हणतो बाजारात. असं आता मस्त चहा करतो मी, माझ्या घरचा प्यायचा, गरीबाच्या घरचा. तू गरीबाचे असं कायले म्हणतो? पेतो आम्ही चहा, गरीब कायले आला याच्यात? बस आम्ही आणतो चहा. तिथे नाही पिल्या चहा? अरे तिथं काय पाटील काकूच्या घरी इच्छा बिचारी एवढ्या इच्छानं म्हणून राहिली, तर छायाची इच्छा वाटते कोणी पेलं पाहिजे आपल्या घरी, म्हणून इथं पिऊन राहिली.